मायकल साठे आणि जावेद खान हे मुसलमान आणि ख्रिश्चन असून सुद्धा मी हिंदू आणि ब्राह्मण असून माझ्याकडे कोणी नसताना माझ्या भावाच्या अंत्यविधीला फार मोठं काम करून सगळा विधी व्यवस्थित यशस्वी पार पाडला। हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे। हे लोक हिंदू मुसलमान करतात ही गोष्ट खरी नाही। हिंदू मुसलमान सगळे देवाची देणगी आहे। सगळी माणसं आहेत, फक्त माणसाने याच्यामध्ये भेद केलेले। पण तसं काही नाही। माझ्या वेळेला हिंदू आणि मुसलमानच आले आणि त्यांनी माझ्या भावाच्या मदतीला कोणी नसताना वेळेला धावून येऊन सगळा विधी पूर्ण केला। हे मी त्यांची कृतज्ञता आयुष्यभर विसरणार नाही। नमस्कार। पवित्र रमजान महिन्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो असताना एक पवित्र काम आमच्या उम्मत सामाजिक संस्थेच्या मार्फत आज झालं। कोविड काळात केलेली सेवा आणि त्याच्यानंतर मागच्या 5 वर्षात सलग ज्यांचे कोणी नातेवाईक नसतात आणि ज्यांचा अंत्यविधीला खूप त्रास होतो, ज्यांना कुठली मदत भेटत नाही, अशा अंत्यविधींचं काम उम्मत सामाजिक संस्था करत आलेली आहे। काल असाच एक फोन कॉल माझ्या संस्थेला मला आमचे मित्र मायकल साठे यांनी केला। आमच्या या ताई आहेत, या रास्तपेठ भागात राहतात आणि त्यांचे मोठे बंधू सुधीर यांचा दुर्दैवी अचानक मृत्यू झाला। या ताईंच्या घरात फक्त त्यांचे बंधू ज्यांचं वय जवळपास 72 ते 75 वर्ष होतं आणि या ताई आहेत। या ताईंचं कोणी नव्हतं, पण मायकलचा फोन आल्यानंतर काल आम्ही त्यांचा अंत्यविधी करायचं ठरवलं। ताई या ब्राह्मण असल्यामुळे काल सूर्यास्तानंतर त्यांचा अंत्यविधी होऊ शकला नाही। त्यांनी रिक्वेस्ट केली की आमचा अंत्यविधी हा तुम्ही सूर्योदयानंतर करा, म्हणून आज हा अंत्यविधी करण्याचं आम्ही ठरवलं। सकाळी हे काम हाती घेतल्यानंतर ससून हॉस्पिटलमधून बॉडी रिकवर केली आणि त्याच्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे आलो। सध्या चाललेलं प्रचंड घाशाळ राजकारण, जातीवाद याला कुठेतरी एक
ब्रेक लागावा, कुठेतरी ते थांबावं, म्हणून ही सेवा आम्ही आमच्या संस्थेमार्फत करत असतो. अशीच सेवा जर कधी कोणाला हवी असल्यास आमच्या उम्मत सामाजिक संस्थेला तुम्ही करा, कॉल करा. धन्यवाद. काल सायंकाळी माझ्या मिसेस सौ उल्का साठे यांचा मला फोन आला की आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये एक लेडीज राहतात आणि ते थोडेसे वयस्कर आहेत. त्यांचा भाऊ अचानक घरामध्ये मृत्युमुखी पडलेले आहे आणि त्यांना मदतीची गरज आहे. मला जेव्हा फोन आल्यानंतर मी माझे मित्र जावेद खान यांना फोन केला आणि त्यांनी म्हणजे काय काळजी करू नको, आपण त्यांना 100% त्यांचा अंत्यविधी आपण करूया म्हणून. आणि मी फोन केल्यानंतर त्यांनी कृती देखील केली. माझा फोन आल्यानंतर त्याच्यानंतर अर्धा ते 1 तासामध्ये ते ससून हॉस्पिटलला या ज्या ताई आहेत त्या ताईंकडे ते पोचले. सर्व पोलिसांची प्रोसिजर वगैरे पूर्ण केली. जे त्यांची डेड बॉडी होती ते ससून डेड हाऊसमध्ये ठेवण्यात आली आणि मग आज दुपारी अंत्यविधी करण्याचं ठरलेलं आहे. आणि मी देखील मायकलसाठी ख्रिश्चन आहे. जसं मुस्लिम समाज जावेद भाईंचे जसे रोजे चालू आहेत तसं मी ख्रिश्चन असून आमचे देखील 40 दिवसाचे उपवास चालू आहेत. परंतु एक माझ्या मनाला आज आनंद वाटला की ज्यांचं कोण नाही का तर अशा गोष्टीसाठी माझ्या एक चांगल्या कामासाठी माझा एक हातभार लागलेला आहे. त्याबद्दल मी संपूर्ण हे आमच्या परमेश्वराला त्याबद्दल धन्यवाद देतो नाही का. आणि इथून पुढं तेव्हा कोणाला पण काय मदत हवी असेल तर त्यांनी माझ्या स्वतःशी पण संपर्क साधावा. थँक्यू. काका या, तुम्ही या बोला. मोबाईलवर तुम्ही बोला. सांगा तुम्ही त्या जवळ या. मी शंकर केंगार आमच्या मित्राच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी इथं आलो होतो. इथं आल्यानंतर पाहिलं की एक मुस्लिम व्यक्ती हिंदू धर्मीय पद्धतीने अंत्यविधीची सर्व प्रक्रिया पूर्ण करत आहे. मला खूप आश्चर्य वाटलं. आजकालच्या जगामध्ये जे काय भेदभाव धर्मभेद चाललेले आहेत आणि त्यामध्ये जे काय लोकांमध्ये दुखडी माजलेली आहेत यामध्ये जावेद खान आणि साठेबाई या लोकांनी खूप मोलाची कामगिरी केली आहे. आणि अशा प्रकारचं कामं या भारतीय नागरिकांनी करावी अशी मी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करू. धन्यवाद.